जे टायटल वाचून तुम्ही या चॅनलवरती आलायत ना, तर व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ खूप सुंदर आणि एका चांगल्या जागेचं आपण प्रमोशन्स करतोय. तर नमस्कार, मी सिद्धार्थ बिग डिश मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन आलोय एक स्वस्त आणि मस्त आणि निसर्गाच्या सानिध्यात एक निसर्गरम्य वातावरणातील सुंदर जागा. तर बघूया ही जागा कशी आहे. तर आपण या जागेची डिटेल्स जाणून घेऊया. तर हे जागा जी आहे, हे लँड पार्सल आपल्याला बघायला मिळतं मौजे चिंचोली, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे. लँड पार्सल आहे जवळजवळ 6 एकरचं आणि दर जो आहे ना, तो दर खूप आहे आकर्षक. तर 15,000 रुपये प्रति गुंठा एवढ्या कमी दरामध्ये ही जमीन बघायला मिळते. या जमिनीची वैशिष्ट्य सांगतो. ही जमीन जरी डोंगर भागातली असली तरी आपल्या मागे, माझ्या मागे बघू शकताय, रस्ता अप्रोच असलेली जमीन आहे. त्याच प्रकारे इथे एसटीच्या दिवसातनं 4 फेऱ्या खेडवरून तुम्हाला बघायला मिळतात. गावाची एसटीची फ्रिक्वेन्सी चांगली असल्यामुळे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचाही कुठला त्रास राहणार नाही. त्याच प्रकारे आपल्या प्लॉटला लगत रस्ता आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला रोडची कुठली प्रॉब्लेम राहणार नाही. त्याच प्रकारे पाणी ज्यावेळेला आपण चेक केलं तर पाण्याचे सुद्धा 2-4 पॉईंट आपल्याला लागलेले आहेत. आता मी इथे उभा आहे तर माझ्या समोरच्या साईडला सनसेट होतोय आणि माझ्या मागच्या साईडला सनराईज होतो. हे आपल्या प्लॉटवरून बघता येतं. दुसऱ्या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही बघाल तर हे जे टप्पे असलेले मजग्या टाईप टेबल प्लॉट आहे, त्यामुळे तुम्हाला एक्सकॅव्हेशनचाही खर्च कमी राहील. जरी प्रॉपर्टी आपण बघत असाल, जर एक चांगला कॉटेज प्लॅन करत असाल किंवा एक ॲग्रो टुरिझम वगैरे अशी जर आपल्या डोक्यात कन्सेप्ट असेल तरी सुंदर जमीन आहे आणि ह्याला व्ह्यू चांगला. तर ड्रोन शूटमधनं आपण बघूया की हा प्लॉट नक्की कसा आहे आणि हा प्लॉट किती सुंदर आहे तो. तर या जागेच्या काही प्रमुख बाबी आपण जाणून घेऊया. ही भोगोटा वर्ग 1 मधली सिंगल मालक रिसेल प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवहार करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याच प्रकारे बिग डिशने सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाईड केलेले आहेत, त्यामुळे क्लिअर टायटल जागा आपण इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. त्याच प्रकारे ह्या प्लॉटपासून मुंबई अंतर आहे 211 किलोमीटर अंदाजित. त्याच प्रकारे पुणे आहे 191 किलोमीटर अंदाजे. त्याच प्रकारे खेड तुम्हाला बघायला फक्त मुख्य बाजारपेठ ती एक 18 किलोमीटरवरती आहे. तिथून मुख्य हायवे जो आहे मुंबई गोवा हायवे हा एक 4.5 ते 5 किलोमीटरवरती आपल्याला बघायला मिळतो. त्याच प्रकारे जवळचं रेल्वे स्टेशन जे आहे ते खेड रेल्वे स्टेशन आहे, तेही अंदाजे 17 ते 18 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तसेच ही जमीन आपल्या गावाच्या वाडी वस्तीपासून देखील जवळ आहे, की असं पण नाही की खूप लांब आहे कुठे, की तुम्ही जागा घेतली नाही एका कोपऱ्यात वगैरे. तर बघू शकता तुम्ही ड्रोन शॉटमध्ये की आपल्या जवळच एक गाव आहे मौजे चिंचोली, त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला वाडी वस्ती पण मिळेल. जर समजा तुम्ही फार्मचा प्लॅन केलात तर इथे तुम्हाला लोकल मॅन पॉवर सुद्धा अवेलेबल होऊ शकते. तुम्हाला मॅन पॉवर बाहेर राहण्याची एवढी गरज नाहीये. त्यामुळे हे एक सुंदर आणि बजेट फ्रेंडली प्रॉपर्टी आज आपण दाखवतोय. तर हा प्लॉट का घ्यावा त्याचं कारण म्हणजे एक निसर्गरम्य वातावरणातील सुंदर असे एक वातावरण आहे. माझ्या मागे बघू शकता डोंगर रांगा तुम्हाला बघायला मिळतील. त्याच प्रकारे तुम्हाला मी खालची बाजू दाखवणार आहे. त्याच्यामध्ये दिसताना जो व्ह्यू आहे तर म्हणजे सनसेट असेल किंवा सनराईजचा आपल्या प्लॉटवरनं दोन्ही व्ह्यू बघताना खूप छान वाटतं. आणि जो व्हॅल्यू व्ह्यू जो येतो तो खूप एक अट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू व्ह्यू आपल्याला लो बजेटमध्ये मिळतो, हे एक विशेष आहे. तर आपल्या प्लॉटला लागून हा जो रस्ता दिसतोय, हा रस्ता माझ्या मागे जो वरपर्यंत गेलेला आहे तिथे वरती गावाची पाण्याची टाकी बांधलेली आहे. त्यामुळे हा जो रस्ता आहे हा आपल्या प्लॉटमधनंच जाऊन दुसऱ्या प्लॉटवरून पाण्याच्या टाकीपर्यंत गेलेला आहे. तर ॲग्रो टुरिझम किंवा प्लांटेशन वगैरे करून तुम्ही एक रेव्हेन्यू जनरेट सुद्धा करू शकता चांगल्या प्रकारे. कारण हा जो लोकेशन आहे हे लोकेशन जसं दापोलीपासून जवळ आहे, त्याच प्रकारे तुम्हाला पुणे मुंबई गोवा हायवे म्हणजे मुंबई गोवा हायवे पण जवळ असल्यामुळे मुंबईवरनं यायलाही जवळ पडतं आणि वातावरण खूप सुंदर आहे. म्हणजे जर हा प्लॉट जर तुम्ही खरंच साईड व्हिजिट कराल ना तर तुम्हाला नक्की आवडेल. कारण इथे पावसाळी वातावरण पण सुंदर असतं. आता गरमीचे दिवस जरी असले तरी प्रचंड वारा आहे. त्याच प्रकारे मेन म्हणजे जो व्ह्यू आहे, जे सनसेट आणि सनराईजचा जो व्ह्यू सांगितला, तो व्ह्यू सुद्धा खूप सुंदर बघायला मिळतो.
आता तुमच्यामध्ये एक प्रश्न पडला असेल की मी एवढी जागा स्वस्त देतोय, तर ह्या जागेवरती तुम्हाला वावर करता येतो का, फिरता येतं का? तर हो, ह्या जागेवरती पूर्ण क्षेत्र जे आहे ते 6च्या 6 एकर आम्ही फिरून चेक केलेलं आहे. चतुर्सीमा आम्ही तपासलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या पूर्ण प्लॉटवरती फिजिकली फिरता येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की ही जी जमीन आहे, ही जमीन पूर्वी शेत जमीन म्हणून हे पूर्वीचे शेतकरी कसत होते. त्याचं कारण असं की इथे जर माझ्या बघाल तर स्टेप्स आहेत, म्हणजे ज्याला मजगी आपण म्हणतो, असे स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स असल्यामुळे तिथे शेती पूर्वी होत होती. आता कालांतराने शेतकरी शेती करत नाहीयेत. तर ही एक आपली दुर्दैवाची गोष्ट म्हणू शकतो. पण आपण इथे ॲग्रो टुरिझम, फार्म हाऊस, त्याचप्रकारे प्लांटेशन वगैरे करून छान बाग हे बनवायला अतिशय सुंदर व सुपीक जागा आहे. निसर्गाच्या वातावरणातली अतिशय आनंद देणारी आणि एक चांगलं वातावरण असलेली जमीन जर आपण बघत असाल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. मी आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलवर टिकून राहा. मी सिद्धार्थ आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र.